सचिन शंकर साळवे यांना एका इस्माने सतत धमकी देऊन शिवीगाळ केला। याबद्दल पीडित सचिन साळवे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून याबद्दलची अधिक माहिती दिली व न्यायाची अपेक्षा केली आहे। मी सचिन शंकर साळवे, गाव रासेगाव, सध्या नाशिक म्हसरूळ येथे वास्तव्याचा असून दिनांक 15/4/2024 रोजी मी माझ्या न्यायालयीन कामकाजासाठी माझ्या पत्नी बरोबर नाशिक सीबीएस न्यायालय येथे गेलो असताना काम आटपून मी बाहेर येत होतो। तर आमच्या गावातील ओळखीचे माझे सुधाकर यशवंत वारुळे हे मला कोर्टाच्या बाहेर भेटले असता त्यांनी मला अडवून मला ते बोलले, तर तुम्ही ग्रामपंचायत सदस्य कसे राहतात तेच बघतो म्हणे मी। तुमच्या गळ्यात मध्ये मडके आणि कमरेला झाडू मारूनच तुम्हाला गावाबाहेर हुसकून देणार आहे। म्हणलं भाऊ, हा न्यायालयाचा विषय आपण न्यायालयामध्ये घेऊ, बाहेर ह्या गोष्टी बोलण्यात काय अर्थ नाहीये। तरी तो बोलला म्हणे तुमची लायकी नाही म्हणे माझ्या बरोबर उठबस करायची। माझे बंधू ही विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे, तर त्यांच्या जामीन कामासाठी मी गेलो असताना हा सगळा प्रकार घडलेला आहे। सदर इसम हा अत्यंत खुनसी व्यक्ती आहे, गुंड प्रवृत्तीची व्यक्ती आहे आणि तो कायमस्वरूपी माननीय आमदार फरंदेताई देवायनी फरंदेताई यांचं नाव घेऊन तो धमकवत असतो। गाववाले त्याच्या प्रचंड दहशतीखाली आहे। तर मी काल सरकारवाडा पोलीस स्टेशन इथे जाऊन त्यांनी मला जी जातीवाचक शिवीगाळ केलेली आहे, तुमच्या गळ्यामध्ये मडके बांधून कमरेला झाडू बांधून तुम्हाला गाव कुसा बाहेर टाकेल, तुमची लायकी नाहीये ग्रामपंचायत सदस्य बनायची, अशा प्रकारे त्यांनी मला जातीवाचक शिवीगाळ केलेली आहे आणि तो प्रत्येक वेळेस खोटे गुन्हे दाखल करायच्या धमक्या देतोय। यापुढे त्याच्यापासून माझ्या जीवितास धोका आहे। तरी माझी पोलीस प्रशासनास, पोलीस आयुक्त साहेबांना विनंती आहे का लवकरात लवकर सदर व्यक्तीवर कारवाई होऊन मला न्याय मिळावा। ही FIR मी सरकारवाडा पोलीस स्टेशनला दाखल केलेली आहे। तर याच्यामध्ये मला पोलिसांचं आणि प्रशासनाचं सहकार्य मिळावं आणि लवकरात लवकर दोषीवर कारवाई व्हावी ही माझी विनंती आहे। आणि माझ्या जीवितास काय झालं तर त्याला पूर्णपणे जबाबदार सदर ही व्यक्ती राहणार आहे, सुधाकर यशवंत वारुळे।